सुप्रभात. काम करायला चाललंय. आजचा दुसरा दिवस कानार कोंड इथे आपण आजचं सगळं शेड्यूल आपलं असणार आहे. शंकराचं मंदिर, धबधबा आणि गणपतीपुळे हे सगळं करत असताना आपण जो हातात घेतलेला प्रकल्प आहे, एक फॉलोअर्स एक झाड, तो आपण अजिबात विसरलेलो नाही. त्याची सुरुवात आज आपण करतो आहे. दीपाली कानर यांच्याकडून आपल्याला एक 5 झाडं शाईन ब्युटी पार्लरच्या नावाने देण्यात आलेत. त्यात आपण कोकणात आलो आहे. कोकणात झाडांची कमी नाही, पण त्यात अजून लावली तर काय अजून काही कमी नाही. त्यामुळे ही 5 झाडं आपण आज सकाळी उठल्यानंतर 7 वाजता आपण ही झाडं आता लावायला सुरुवात करतो आहे. हीच ती 5 झाडं आहेत जी आम्ही आता पुढे जाऊन लावणार आहे. त्यातला एक आपलं आहे पिंपळाचं, एक आहे बी कसलं हे रोडला असतात ना ती वाली आहेत, ती शिव बाबुळू सारखं माहिती आहे तुला, चिंचेच आहे. आणि हे आपट्याचे, ज्याला आपण दसऱ्याला सोनं म्हणून वाटतो, हा. कारण सोनासारखा जावई भेटलेला आहे दीपाली कानर यांना. त्याच्यासाठी आम्ही हे दीपाली कानर यांना नवरा भेटलाय, त्यांच्या घरच्यांना बाबांना जावई भेटलाय. ही ती 5 झाडं अतिशय वेगाने वाढणारी. जेव्हा पण जावई येणार तेव्हा पण ह्या प्रकल्पाची जी 5 झाडं असणार त्याची काळजी घेण्याची जबाबदारी जावयांकडे दिलेली आहे. त्याला पाली आता इकडे बायकोच्या गावी यायचं बोललं तर होणारच, त्याच्या वर्षाला 2-3 फेऱ्या तर होणार. त्यामुळे आपल्या झाडांचं काय स्टेटस आहे ते बघतील. झाडाचा प्रकल्प पिकनिकमध्ये विसरणार नाही आपण. मोठ्या लोकांना वाटलं असणार आपण विसरून गेलो, 2 दिवस केला आणि असं काहीच नाही. त्याला काठी लावायला लागेल आपल्याला येताना. नाहीतर हे झाड सरळ वाढणार नाही. काय बोलतो, वाढणार, काठी लावावी लागेल ना त्याला. मार्ग काढणार ते बरोबर. ब्लेड ठेवू आता मध्ये, जर मी काढतो तसा आडवा खाली लावलेले नाही. त्याला मानले नव्हते, ते 2च होते. बाकीचे नेला नसेल जाते कोणी, 2 चाचीची नेला. परत ह्याची बेलाची होती ती पण नेला. फक्त ह्याची राहिली खैराची. बुवा बोलला मी नेऊ काय पाता नाही, बोलला तुला पाहिजे तेवढी नाही. एकटे झाडं लावतोस पण एक अट आहे, ती माहिती आहे ना? माहिती आहे. काय? जगवायची पण आहेत त्यांना. नाही, टोपीला हात लावायचे नाही ते मातीचे. मोठी अट आहे. ए गे पकड, नाही मारतो थोडा. अभि पकड जरा. 2 मिनिटं पकड ना. आपली पालगण आले हत्यार. तात्यांनी पालगण आणले. दाखवा पालगण, दाखवा तुमची. कोयता दाखवा. ते ब्लेड पायाखाली तुझ्या. शेतकरी माणूस माझ्या मनात आहे हिरवळ, माय बोली मराठी माझ्या शब्द शिवबळ. संकल्पना जोरात चालू आहे. मुंबईच नव्हे तर उभा घे, डायरेक्ट थेट. कानारकोंड गावामध्ये आपला एक रात्र गेले, बरीच धमाल केली. त्यानंतर सकाळी उठून आपला प्रकल्प आपण पूर्ण मदत झाली काकांकडून पण आपल्याला खूप सारी. आता आपण मार्लेश्वरला जाणार आहे. मार्लेश्वर आणि गणपतीपुळे आजचा प्लॅन आहे. पूर्ण दिवसभर आपण काय काय करणार आहे तुम्हाला चांगलं शेअर करणार आहे. खूप सुंदर गाव होतं आणि छान गाव होतं, माणसं पण खूप चांगली आहेत. तर निघण्यासाठी आपण आता झालो तयार. तर व्हिडिओ बघत राहा पूर्ण. आज पण पूर्ण अशी धमाल असणार आहे. कानारकोंड अंतराळ देवी मंदिर प्रवेशद्वार. गाडी जाते का काका? नगरच्या हे कुठे आहे मंदिर? अजून आलं नाही मंदिरचं. सस्पेन्स. हे हवं बिबट्या. आज देवदर्शनाचा हे दिवस. डोळ्याने दिसेल तेवढी जागा आपली आहे असा दावा करतात कानरांची. जावयानं दाखवतात. 900 एकर जमीन आहे. 900 एकर गावचे अंबानी.
तेव्हा आवळ्याचा भोपळा करून सांगतोय. गाववाले झोपले होते तेव्हा गुजरात्यांनी जागा घेतली आणि झाडं लावली. हा मालक मूर्ख. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला असा संदेश द्यायचा आहे की आपल्या जमिनी जपा. नुसता हा संदेश दिला जातो. तर आमच्या असं निदर्शनात आलं आहे की हे जेवढं मोठं कंपाऊंड दिसतंय कोकणामध्ये गुजराती येऊन झाडं लावून जातो. तर बाकीचे लोक काय झोपले होते. पूर्ण काजूची शेती, काजूची बाग आहे पूर्ण इथे एका गुजरात्याची. कशाला जमिनी विकतात? जमिनी ह्या विकण्यासाठी नसतात, ह्या जपण्यासाठी असतात. तर तो लावू शकतो तर तुम्ही का नाही लावू शकत? एक वेळ असा येणार या दुनियामध्ये पैसा काहीच करू शकत नाही. तुमच्याकडे खूप पैसा असेल पण प्रत्येक माणसाकडे एवढा पैसा असेल की तो शेतीच करणार नाही. तेव्हा या जागाच तुम्हाला उपयोगाला ना आणि ह्याच्यावरती पिकून तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या परिवारचं पोट भरू शकता. जोर जबरदस्ती तुमच्याकडनं कोण जर जमिनी घेण्याचा प्रयत्न करत असेल तर सांगा. त्याला अस्त्र नाही शस्त्र आपल्या पाषाणाचा नाही काढायचा. व्हिडिओ घ्यायची. तुझ्या पायाच्या तुला नाणे नागपेटीचा दिला नाही ते आपलं मान्य करून गेलं. इथून त्या प्रवासाला निघता ते आपलं कसे सांभाळ. मंदिर सुंदर छान आणि छोटंसं आहे पण एकदम अतिशय छान आहे. दर्शन एकदम सुंदर झालं. नवीन लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच पाया पडायला आला गणेश. त्यामुळे नारळ दिला. त्यानंतर आम्ही आता प्रवासाला जाणार त्यामुळे नवस वगैरे गाराणं वगैरे बोलले. मंदिर खूप सुंदर आणि छान आहे. मला तर खूप आवडलं. तर मंदिरामध्ये एकदम शांतता आणि आजूबाजूचा परिसर बघायला एकदम हिरवाईने नटलेला आहे. अर्नाई देवीचं मंदिर खूप सुंदर आणि छान असं दर्शन झालं. ही अशा प्रकारे गाडी बंद पडलेली आणि धक्का सिस्टम चालू झालेली आता. मेहनत बरोबर. काल चावी हरवली होती. आज गाडी बंद पडली. देवाच्या नावाने गाडी लगेच चालू झाली एका धक्क्यात. पण आता पुढे येऊन मेजर प्रॉब्लेम म्हणजे जो काय आतमध्ये प्रॉब्लेम असतो तो हा सॉल्व करावाच लागतो. सॉल्व करण्यासाठी आपल्याकडे एक मोठा माणूस ठेवला आहे. आपण बघताच क्षणी लगेच त्याला दूरदृष्टी आहे. प्रत्येक क्षेत्रातलं म्हणजे कुठलंही क्षेत्र असू द्यात त्यातलं बघितल्यावरच प्रॉब्लेमचं उत्तर याच्याकडे असतं. आणि आता आकाशवाणी केली होती की मॉइश्चर पकडला असेल असं तसं. काय काय वाटतं तुम्हाला? खरंच मला तरी हा माझा POV पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. मी असं बोलत नाही मी जे बोलतो तेच होणार. बट चान्सेस जे माझे आहेत मला जे वाटतं या गाडीमध्ये IQ असू शकतो आणि त्याच्यावरतीच काम सुरू आहे. जर ते झालं तर समजायचं माझी डोकेलिटी. मी स्वतः शैतान स्वतः मी करतो आकाशवाणी. आलोय मजा करालोय. कशाला लोडी आला हा जर लागते का बघा की जरा काम करता देवरूख मार्लेश्वर मध्ये आहे. देवरूख मार्लेश्वरची एक आठवण. एक 8-9 वर्ष आधी गण्या ना 8-9 वर्ष आधी आम्ही आज रोडला येत होतो. पण यासाठी लेट झालेला म्हणून आम्ही चिपळूणमध्ये थांबलो होतो. चिपळूणमध्ये थांबल्यामुळे लेट झाला होता आम्हाला. तर आम्ही सकाळी उठलो. गणेशची जी सवय होती लेट उठायची त्याच्यामुळे जी पहिली गाडी होती 4ची ती आमची मिस झाली. पण जे होतं ते चांगल्यासाठी होतं. जी पहिली गाडी 4ची जी गेली तिचं पुढे जाऊन ॲक्सिडेंट झालं. पूर्ण तिला कंटेनरने चिरलं. सगळी जेवढी साईडचे लोक होते पूर्ण मेले. नंतर गाडी होती डायरेक्ट 11 वाजताची. त्या 11 वाजताच्या गाडीतनं आम्ही 2 जण आलो. इथे एक्झिबिशन होतं एक. तेव्हा या लोकांचं रिलेशन म्हणजे नवीनच होतं. तेव्हा हा बोलत होता की हा माझी सासरवाडी ह्या साईडलाच आहे. त्यामुळे जास्त लोड नाही घ्यायचा आयुष्यात. जे पण काय होतं चांगल्यासाठीच होतं. अक्षयने पण काल चावी हरवली आतमध्ये ठेवली होती त्याच्यामुळे तो ब्लॉग बघा. त्याच्यामुळे थोडीशी कमेंटमध्ये नाव टाका. आणि मजा आली होती त्याच्यामुळे थोडीशी. सांगायचं तात्पर्य एवढंच होतं. जास्त काय लोड घेऊ नका आयुष्यात. जे होतं ते 6 महिन्यानंतर आपल्याला कळतं की हे चांगल्यासाठी होतं. एवढंच सांगायचं होतं. तर मजा करा. दाखवतो तुम्हाला आपला शंकराचं मंदिर. शंभो नारायण हरी हरी.
मित्रांनो, जर महाबळेश्वरला यायचा प्लॅन तुम्ही करत असाल तर येण्याचे बरेचसे मार्ग आहेत. त्यातला एक सोपा मार्ग म्हणजे एसटीचा. एसटी मुंबई सेंट्रल वरून, बोरिवलीवरून, ठाण्यावरून, तसेच कोल्हापूर, सांगली आणि पुण्यावरून, तसेच विरारवरून डायरेक्टली एसटी तुम्हाला देवरुखला येते. देवरुखवरून तुम्ही इकडे येऊ शकता. मंदिराच्या पायथ्याशी डायरेक्टली एसटी येते. तसेच हे मंदिर करत असताना आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्हाला जवळ म्हणजे एका दिवसात होण्यासारखं गणपतीपुळे आहे, हेदवी आहे, मार्लेश्वर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला गणपतीपुळ्याचा बीच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे. गणपतीपुळे म्हणून बीच आहे, तो एक बीच आहे. असे एका दिवसात तुम्हाला करण्यासारखं बरंच काही आहे. त्यामुळे ही ट्रिप पावसात करा. मुख्य कमानीतून आतमध्ये जायच्या आधी आपल्याकडून 30 रुपये आकारले जातात. फोर व्हीलर असेल तर 30 रुपये घेतले जातात. पण ते 30 रुपये घेतात, पण योग्य अशी चांगली बाथरूमची सोय, टॉयलेटची सोय आहे. कार पार्किंगसाठी योग्य अशी जागा आहे. त्यामुळे कार सेफ राहतात. तसंच पुढे गेल्यानंतर दुकानं आहेत. दुकानांमध्ये पावसामध्ये जास्त करून कांदा भजीची मजा घ्या. पावसात मका, पिठला भाकर अशा गावरान पद्धती तुम्हाला इथे खायला मिळतील. या सीझन मध्ये ह्याच गोष्टी खाण्याची जास्त करून मजा आहे. त्यामुळे नक्की एकदा पावसात काय वेगळाच आनंद आहे. फक्त जरा जपून पायऱ्या थोड्या सरकतायत. स्वर्ग जणू जमिनीवर टेकलाय. मंदिराचा जवळच पोहोचत आलोय आपण. जास्त नाही, एक 8-10 मिनिटाची चालत ही आहे. पायऱ्यांची स्टेप्स आहेत. बऱ्याच ठिकाणी अशी दुकानं आहेत. तुम्हाला राहणारा असे उघडे आहेत. पावसाच्या साईडच ते बघायला मिळतात. निसर्गाचं रौम्य आणि रुद्र रूप दोन्ही पण रूप आपल्याला इथे बघायला मिळेल. 3-4 दिवसापूर्वी खूप पाऊस होता. आता पण सध्या खालचा जो धबधबा आहे तो बंद आहे, जायला देत नाही आहे. शब्द नाही उरत बोलायला. सुंदर म्हणजे याच्यापेक्षा सुंदर काय नसू शकतो. अजून सुरुवात जी आपण केली फक्त 20 मिनटं. मला तरी 20 मिनटं लागली थांबत 20 मिनटामध्ये 530 पायऱ्या बिलकुल 530 पायऱ्या आपण चढून मोकळा झालो. त्याच्या बाजूला असे छोटे छोटे स्टॉल आहेत. कापडमध्ये छोटे छोटे स्टॉल जे आहेत त्यामध्ये गोड आणि आंबट कोकम मिळतं. जर आलात ना नक्की ट्राय करा. शंकराचं पिंडीचं आपण आता दर्शन घेणार आहे. देवरूखवरून आम्हाला गाडीने जास्त नाही, एक अर्धा तास लागला. अर्ध्या तासामध्ये आपण इथे पोचतो. आणि पावसाळ्यामध्ये खास करून इकडे येण्याची मजा. पावसाळ्यातच या आलात तर. खूप निसर्ग एकदम हिरवळीने नटलेला असतो. त्यासाठीच शंकराकडे आज आपण बुद्धी द्यायचा विचार सांगणार आहे शंकरला, की आपल्याला अजून बुद्धी दे. आपल्याबरोबर 4 लोकांना आपले व्हिडिओ बघतात त्यांना पण बुद्धी दे. खूप सारी झाडाचा जो प्रकल्प आपण घेतला हातात तो असाच पुढे वाढत जाईल. पावसाळ्यात बऱ्याच लांब लांबच्या ठिकाणून भक्तगण येतात. पायऱ्या जास्त 530च पायऱ्या आहेत. त्यामुळे काय एवढं हे नाही, 20 मिनिटाचा वेळ लागतो. नजारा दिसणार आहे, डोळ्याचे पांग फेडणार आहे. निसर्गाची काय ताकद असते आज बघा, तुम्हाला मी दाखवतो आहे व्हिडिओतून.
श्री क्षेत्र मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे. मार्लेश्वराच्या गुफेमध्ये 2 पिंड्या आहेत. मार्लेश्वराच्या गुफेच्या आतमध्ये शिरताना स्टार्टिंगलाच 2 गणपती आहेत. 2 आतमध्ये गेल्यानंतर 2 नंदी आहेत. त्यातली एक जी पिंड आहे ती श्री क्षेत्र मार्लेश्वराची आणि दुसरी आहे ती मल्लिकार्जुनाची आहे. हे क्षेत्र भाविकांची मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी अतिशय फेमस आहे. गुफेच्या बाहेर पडताच समोर हिरवाईने नटलेला हा हिरवागार डोंगर, त्या हिरवागार डोंगराला चिरत सफेद शुभ्र दुधासारखा असा धबधबा वाहतो. हा धबधबा जणू शंकराच्या पिंडीवरती दुधाचा अभिषेकच करतोय असा भास करून देतो. ही हिरवळ 12ही महिने असते, पण सर्वात सुंदर बघण्यासारखा नजारा म्हणजे हा मान्सून पावसावरच असतो. अतिशय छान आणि रुद्र रूप असलेला सांगण्यात असं येतं, मल्लिकार्जुन हे मार्लेश्वराचे मोठे बंधू. दरवर्षी मकर संक्रांतीला पार्वती आई आणि भगवान शिवशंकर यांचे विवाह होतात. या विवाहामध्ये मार्लेश्वर हे वर असून साखरपा गावातील विरजादेवी आई ही वधू असते. हे लग्न लिंगायत पद्धतीने लावले जाते.